अचानकच असं ह्यांच्या मनात आलं की आपण देवाला जाऊया. मग त्यामुळं मग मी गडबडीने इथं उपीट करायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा आणि शेंगदाणे पण तेलामध्ये टाकले, मिरच्या पण तेलामध्ये टाकल्या, कारण की त्या जास्त तिखट नव्हत्या. मग तेलामध्ये भाजलं ना थोडंसं त्याला मिरचीचा स्वाद येतो म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक कट करून घेतलेला टोमॅटो टाकला, छान परतलं, पाणी ओतलं. पाणीला उकळी आल्यानंतर भाजून घेतलेला रवा इथं मी टाकलेला आहे. छान असं उपीट इथं हे होतं. मी अशा पद्धतीनं करते. आणि सुटसुटीत पण पाहिजे असलं तर पाणी थोडंसं आपण इथं कमी वापरायचं अजून. तर मी जास्त पातळ पण नाही केला आणि जास्त काय असा फडफडीत पण उपीट केलेलं नाही आहे. छान असं उपीट झालं. थोडंसं झाकून ठेवते 5-10 मिनिट आणि एकदा ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. आणि आराध्याला शाळेत पण जायचं होतं, मग तिला पण मी शाळेला उपीटच दिलं डब्यामध्ये. तिचा डब्बा पण मी पुढं भरलेला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ह्यांना पण खायला दिलं. मग ह्यांना म्हटलं तुम्हीच तिला शाळेमध्ये सोडून या, मग आपण जाऊया. मग तेच तिला शाळेत सोडून आले आणि नंतर आम्हाला यायला वेळ होणार होता. मग ती आजीच्या घरी गेलेली होती. तर चला आता मी त्यांना उपीट द्यायला जाते. बघूया ते काय काय म्हणतात. धरा ओ तुम्हाला नाश्ता आज, आणि कसा झालेला आहे ते पण सांगा. बाहेर फुलांचा निसर्गाचा आस्वाद घेत आमचे पतिदेव नाश्ता करत आहे. कसा झालेला आहे नाश्ता? नमक तेन सगळं. तर बघा असं लॅपटॉपवर कोण कोण रुमाल टाकत असते. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आम्ही इथं वरती भोजलिंगाला आलेलो आहोत आणि वारं पण खूप सुटलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय. तर इथं पाठीमागं जोगेश्वरी माता, बरोबर जोगेश्वरी माता आहे आणि हे मंदिराचं काम चालू आहे. आणि भोजलिंगाचा कळस, तर तुम्हाला भोजलिंगाचा कळस पण दाखवलेला आहे. आणि इकडं बघा दगड तेन फोडण्याचं काम चालू आहे, कोरीव काम चालू आहे. आणि छान असं दर्शन घेतलंय. आता आम्ही निघालो. तर समोरून अशा पद्धतीने हे मंदिर आहे. पहिला छोटं होतं आणि आता खूप असं भव्य दिव्य झालेलं आहे, छान वाटते. आणि इकडं समोर असं हत्ती आहे आणि इथं कुणाची तर कार उभी आहे. तिथं नंतर मी माझी गाडी पण आणलेली आहे. आणि वरती आम्ही पूजा केलेली नव्हती, त्यामुळे तिथं ही गाडीची पूजा वगैरे सगळी करून घेतली. आणि मग मी काय व्हिडिओ करणार नव्हते, पण ते म्हणाले की मग मी व्हिडिओ करतो, तू गाडीची पूजा कर. तर पुढंचं सगळं व्हिडिओ आहे ना, त्यांनी मी गाडीची पूजा करताना घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय. पहिल्यांदा ज्यावेळी नवीन घेतली त्यावेळी फक्त आम्ही खाली सिद्धनाथालाच गेलो होतो, कारण की त्यावेळी आम्ही गाडी वगैरे घेऊन पूजा ते करून मग वेळानं निघालो होतो. त्यामुळं मग डोंगरावरती आम्ही गेलो नाही, कारण की रात्र झाली असते आम्हाला खाली यायला आणि गाडी नवीन होती. त्यामुळे त्यांनी म्हटले की आपण पुन्हा कधीतरी येऊया. मग ह्या निमित्तानं मग आज आम्ही दर्शनासाठी आलो आणि छान असं इथं पूजा वगैरे केली आणि मग छान असं आम्ही गेलो घरी. आणि माझ्या लक्षातच नाही आलं की माझी साडीची निरी आहे ना जळलेली होती. सायलेन्सर ह्याचं असते ना खाली असते, ते मला माहीत नव्हतं. आणि बहुतेक मी मध्ये कुठंतरी आम्ही उभारल्यावरती तिथं उभारली असेल आणि त्यावेळी माझी साडी जळाली. ते मी फोटोमध्ये नंतर बघितलं. त्याच्यानंतर थोडी गाडी वगैरे मी चालवताना त्यांनी माझे व्हिडिओ केले होते रीलसाठी वगैरे, ते पण तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. इथं भेंडी बनवण्यासाठी घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात आधी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं, शाबूला वगैरे लागतं म्हणून. त्याच्यानंतर शेंगदाणे, लसूण आणि मिरची सगळं एकत्र करून आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. आपण अशा पद्धतीनं वाटण करून जरी घातलं ना तर भेंडी खूप छान आणि मस्त अशी लागते. तर वाटण करून झालेलं आहे आणि भेंडी आता छान अशी भाजायची आपण.
थोडी हलकी भाजली की त्याच्यामध्ये थोडं तेल ओतायचं, जेणेकरून भेंडी जास्त चिकट वगैरे होणार नाही आहे आपली. तर थोडंसं तेल टाकलं आणि ही छान अशी आता ह्याला भाजून घ्यायची आहे. त्याला थोडे काळे काळे असे डाग पण पडतात बघा भाजल्यावरती. त्या पद्धतीनं भेंडी छान अशी भाजून घ्यायची. आणि बघा मी मग भाजल्यानंतर ती सगळी भेंडी एका साईडला सरकवली, कढई थोडी वाकडी केली आणि पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाकत आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं. फोडणी अशी टाकली ना तर भेंडी पण खूप छान अशी लागते. तर मोहरी आणि जिरे टाकून झाले. त्याच्यानंतर वाटून घेतलेला मसाला त्या तेलामध्ये साईडला इथं मी टाकत आहे. तो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि भेंडी चवीला अप्रतिम अशी लागते. डब्याला वगैरे पण तुम्ही अशा पद्धतीनं भेंडी करून देऊ शकता. भेंडी मी बेसन घालून सुद्धा करते, पण ती जास्त काय पसंत केली जात नाही, अशा पद्धतीनं खातात. तर म्हटलं चला आता तिच्या डब्याला द्यायची होती, तर मग मी अशाच पद्धतीने केली. कट करून घेतलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो मी कधी कधी तेलात पण परतत असते, म्हणजे भेंडी काढून, पण अशा पद्धतीनं पण छान लागते. तर त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं पहिल्यांदा थोडं तेलामध्ये सगळं ते साहित्य भाजून घेतलं आणि पुन्हा सगळं ते मिक्स केलेलं आहे. आणि असं पण भाजून घ्यायचं 1-2 मिनिट. त्याच्यानंतर इथं मी लिंबू पिळलेला आहे. काय काय भेंड्या चिकट असतात, मग ते तार धरतंय ना असं, त्यामुळं मग शक्यतो मग मी तसं जर मला वाटायला लागलं तर मी लिंबू पिळते. आणि लिंबूचं काहीही आंबटपणा वगैरे भेंडीला लागत नाही. बी पडलेला होता एक, तो काढला. आणि भेंडी खूप मोकळी लागते. जास्त एकदम नाही पिळायचा, एक 4-5 थेंब पडतील इतपत पाव किलो भेंडीला लिंबू पिळायचा आहे आपल्याला. जास्त असेल तर मग 1 किलो असेल तर एक अर्धा लिंबू आपल्याला पिळावा लागतो. त्याच्यानंतर हळद टाकली, धना जिरा पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. आणि पुन्हा भेंडी छान अशी मी इथं परतून घेत आहे. भेंडी आपण जितकी जास्त असं परतून घेऊ ना तितकं ते छान आणि अशी मऊ छान शिजली जाते. त्याच्यानंतर चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. तर इथं आणखीन थोडंसं मी टाकलेलं आहे आणि छान अशी ही मी परतून घेतलेली आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीनं जर केलं ना, ह्याला शिजायला पण जास्त काही असा वेळ लागत नाही. आपण लिंबू पिळल्यामुळं पण इथं तुम्ही पाहू शकताय भेंडी किती छान सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीनं करा आणि एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली. फक्त लिंबू थोडा पिळा. तर इथं तुम्हाला मी जवळून दाखवते, अजिबात चिकट किंवा तार आपल्या भाजीला भेंडीच्या धरलेली नाही आहे. तर आणि भेंडी पण हिरवीच अशी राहिलेली आहे, त्याचा कलरही बदललेला नाही. त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या. भेंडी चपाती आराध्याच्या डब्याला द्यायचं आहे. तर चपाती तर मी कायमच तुम्हाला आता दाखवत असते मी काय काय करते डब्याला. जे मी रोज करत असते तेच तुमच्याबरोबर शेअर करत असते. वेगळं काय कधीतरीच असं आपण वेगळं दाखवत असते ना. रोज रोज काय मसालेदार पदार्थ आपण करणार आहे. आणि तसं तरी आराध्याला तिखट जास्त काय आवडत नाही आणि तिच्या डब्याला सुकी भाजी द्यायची असते, त्यामुळं मग मला पण सुकीच भाजी आवडते. पातळ वगैरे काही जास्त भाज्या आवडत नाहीत. म्हणताना मग सकाळचं माझं काय असतं की चपात्या आणि एक भाजी झाली की माझा स्वयंपाक होतोय. आणि त्याच्यानंतर धुणं भांडी देवपूजा वगैरे हे सगळं आपले रोजची कामं असतात, ते सुद्धा मी करून घेत असते. तर कालच्या व्हिडिओमध्ये लांबून तुम्हाला चपाती दिसली होती ना, म्हणताना मग मी इथं जवळून चपाती दाखवत आहे. अशा पद्धतीनं 3 पदरी चपात्या करायच्या. आणि थोडं प्रॅक्टिस करत गेला ना, जर येत नसली तर हळूहळू तुम्हालाही अशा पद्धतीनं चपात्या करता येतात. मला पण गोल येतात, पण गडबडीच्या वेळी आहे ना मी कधीतरी फास्ट जर चपाती करायला गेली की एवढी प्रॉपर काय गोल येत नाही, कारण की आपल्याला सगळा स्वयंपाक आवरून घरातली कामं करून आणि मला आराध्याला शाळेत सोडायला पण जायचं असते, त्यामुळं थोडीशी गडबड होत असते. तरी पण माझ्या चपात्या गोल असतात, पण थोडं कुठंतरी इकडं तिकडं होतं आहे. असं सगळ्यांचंच होत असेल किंवा नसेलही, पण माझं जे होते ते मी तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं आहे ना बघा, तुम्ही 3 पदरीच्या चपात्या करू शकताय. आणि बघू आता पुढच्या वेळी मी वेगळी पद्धत, म्हणजे आणि मी 2 पद्धतीनं दाखवल्या होत्या ना, त्या पद्धतीनं मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. 2-3 पद्धतीच्या दाखवलेल्या आहेत चपात्या. आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ आहेत, पण सुरुवातीला आहेत.
तर कोणी बघितले नसतील तर आपले व्हिडिओ बघा, आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चला, नवीन कोणी माझे ताई, मावशी, दादा, मित्र असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओही खूप छान आहे. आराध्यानं आणि मी आहे ना संध्याकाळी बसून राखी बनवलेली आहे, ती तुम्ही पुढं बघा आणि कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्या सर्व दादांना, मैत्रिणींना, मावशींना सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की भाऊ एकटाच आपलं संरक्षण काही करत नसते, तर बहीण पण तेवढीच आपल्याला मदत करत असते, मैत्रिणी तेवढ्याच मदत करत असतात. प्रत्येक नातं आपल्याला संकटामध्ये उभं राहत असतं. जर आपल्यावर मनापासून खरंच प्रेम करत असतील, आपला आदर करत असतील, तर ते नक्कीच आपल्या संकटाच्या वेळी आपल्याबरोबर उभं राहतात. त्यामुळं सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपला हा व्हिडिओ आजच येणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ छान आवडीनं पाहावा, आवडीनं छान छान कमेंट कराव्या. माझे कोणी दादा असतील त्यांनी पण मला सांगावं की मी आणखीन काही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बदल केला पाहिजे, तर मी नक्कीच करीन. जर ताईचं काही चुकत असेल तर तसंही मला कमेंटमध्ये सांगा, छान भाषेत सांगा, व्यवस्थित सांगा, जेणेकरून आहे ना मन दुखावली जाणार नाहीत. कारण की आपण तर काय प्रत्यक्षात भेटत नसतो, आपण असं एकमेकांना मोबाईलवरूनच पाहत असतो. त्यामुळे आहे ना छान छान कमेंट करत चला, जेणेकरून आहे ना एखादं जरी कोणी नवीन व्यवसाय असो, काम असो, काही जरी करत असेल, त्याला छान थोडंसं प्रोत्साहन केलं ना ती व्यक्ती पुढं जात असते. त्यासाठी मग मी सगळ्यांनाच म्हणत आहे की तुम्ही जर मलाही सहकार्य केलं तर आपलं चॅनलही पुढं जाईल, आपली फॅमिलीही वाढेल आणि अजून काहीतरी नवीन करण्याची उमेद आहे ना ती जागी होईल. आज एवढंच असं रक्षाबंधनच्या दिवशी मला बोलायचं होतं सगळ्यांशी. तर तसं तर मी तुम्हाला सगळं रोजचं घरातलं रुटीनच दाखवते. थोडं मला जे काही येतं ते मी दाखवत असते. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला प्लीज सांगत चला. आराध्याचा डब्बा भरला, लगेचच मग कट्ट्यावरचं सगळं पुसून घेतलं, कारण की आधी कट्टा स्वच्छ धुतलेला असतो साबण तेल लावून सगळं, आणि नंतर थोडंसं इथं जे पडलेलं असते ना मग ते कापडानं व्यवस्थित असं मी काढून स्वच्छ करून घेते आणि पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक करताना मी पुन्हा कट्टा धुवून घेत असते, कारण की पाली वगैरे फिरत असतात. त्यामुळं आराध्याच्या हातामध्ये मोबाईल दिला व्हिडिओ कर म्हणून, आणि मी तर राखी बनवायला घेतलेली होती आणि तिनं ते बघण्याच्या नादात आहे ना बटन दाबायचं विसरून गेलेली होती. मग असं एक फूल मी पहिल्यांदा करून घेतलं. पुढं जाऊन आणखीन मी दाखवणार आहे की हे फूल कशा पद्धतीनं केलेलं आहे, त्यासाठी काय वापरलं ते. तर व्हिडिओ बघा कंटिन्यू. आणि असंच बघा, एक दिवशी मी आहे ना गहू लावलं होतं, आपण गिरण आणले ना त्याला गहू टाकले होते मी, आणि तिला सांगितलं की पूर्ण मशीन बंद झाली की बटन बंद कर. आणि ह्याच्यामध्ये 5 किलोच बसते हे मला पण माहीत नव्हतं, कारण की मी पहिल्यांदा थोडं थोडं दळत होते. मग त्या दिवशी तिला म्हणलं की ते पीठ गहू खाली गेलं का नाही, आणि हे थोडंसं गहू मी निवडून ठेवले ते पण त्याच्यामध्ये टाक. मग तिनं टाकलं आणि मी वाचन करत बसले होते देवाचं, आणि ते पीठ मशीन काही संपेना, बंद होईना, पिठाचा वास यायला लागला, तरी पण ती काय ते बंदच करी नाही, तिला काय वासच आला नाही वाटतं. आणि मग मी नंतर वाचता वाचता तिला सांगितलं की ते बटन बंद कर गिरणीचं, बहुतेक पीठ असं जळालेलं आहे वाटतं बहुतेक. मग तिनं बंद केलं. मग माझं वाचन ते झाल्यानंतर मी बघितलं तर ते थोडं असं लाल पीठ झालेलं होतं. तर अशा पद्धतीनं आराध्य आहे ना काय काम सांगितलं ना सगळं जरासं वाढवून ठेवते, पण त्यात माझी पण चूक होती की त्या गिरणीमध्ये जास्त 5 किलोच्या वर गहू बसत नाही. 5 किलो एवढंच लिमिट आहे. तरी तर राखीसाठी मी काय काय घेतलेलं आहे, जे आपण ड्रेस शिवताना चुडीदारला खाली बॉटम पट्टी वापरतो ना 1 इंचाची, ती बॉटम पट्टी इथं मी गोल आकाराच्या कट करून घेतलेल्या आहे सगळ्या. आणि हा दोरा आहे ना रेशीम दोरा आहे, त्याची वेणी वगैरे घातली. आणि मग ह्याला वेणी घालायला वेळ लागतोय. मग आराध्याला मी धरायला सांगितलं होतं, मग तिला कंटाळा आला. मग ती म्हटली बास एकच वेणीचं आणि दुसरं वेगळ्या आपण लोकरी इथं वापरूया. म्हटलं ठीक आहे. मग एकच वेणीचं अशा पद्धतीने ही राखी केलेली आहे. मध्ये
मोती लावायचा होता, पण मोती सध्या काय आता मला सापडत नव्हता, त्यामुळे म्हटलं चला दुसरा कुंदनच लावूया. असे छोटे छोटे कुंदन मिळतात बाजारामध्ये, जे आरीवर्क वगैरे करतात त्यांना माहिती असेल. तर अशा पद्धतीनं मी 1-2-3 प्रकारचे आणून ठेवलेले होते. मग हे मला पहिल्यांदा छान वाटले, म्हणताना ह्याच्या म्हटलं फूल बनवावं. तर हे फूल कसं बनवलं ना ते पुढं अजून एक मी दाखवणार आहे. हे फूल आधीच झालेलं होतं माझं, फक्त आत असं लावायचं ते राहिलेलं होतं. तर चला पुढं आपण बघूया. पहिली राखी करताना नंतर आम्ही मधली जी दोरा आहे ना तो आम्ही लावला होता, त्यामुळे थोडं ते कुंदन होते ना ते हल्ले होते. मग त्याच्यानंतर आधीच आम्ही अशा पद्धतीने हे पेपर चिटकवून त्याच्यामध्ये व्यवस्थित लोकर वगैरे लावले आणि त्याच्यानंतर असं बघा साईडून हे आपल्याला व्यवस्थित असे कुंदन चिटकून घ्यायचे आहे. तर इथं ग्लूगन वगैरे मी काही वापरली नाही, माझ्याकडं ती ट्यूब होती ती वापरली. दुसरी एक आहे, मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवली असेल, पण ती आहे ना घट्ट झालेली होती थोडी. मार्गशीर्ष महिन्यात मी मुखवटा करताना दाखवलेली होती बघा, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुखवटा कसा सजवायचा ते पण मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण मुखवटा सजवून मी दाखवलेला आहे. तुम्ही तिथं जाऊन पण व्हिडिओ तर बघू शकता, किंवा मी इथं वरती आय बटनमध्ये दाखवेन. तर बघा अशा पद्धतीनं आहे ना व्यवस्थित असं गोल लावून घ्यायचं. थोडं हलतं आहे, पण ते नंतर आहे ना व्यवस्थित करता येते. वाळायच्या आधीच व्यवस्थित आपल्याला ते करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला दुसरी लेअर करून घ्यायची आहे. तर आता हे व्यवस्थित असं ठेवायचं आणि पुन्हा ते गम आहे ना इथे लावून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आहे ना ही राखी पण होते, आणि ज्यावेळी राखी वापरून आपण ती काढून टाकतो तर त्यावेळी ह्या राख्या फेकून न देता पुन्हा आपल्याला ह्याचा रियूज करता येतो. तर तो कसा, तर बघा आता ही राखी आणि अजून एक राखी मी 2 सेम केलेल्या आहेत, आणि पहिली राखी केली ती थोडी वेगळ्या कुंदनची आहे. तर ह्या दोन्हीचं आपण कानातलं बनवू शकतो आणि त्याचं आपण गळ्यातल्याचं पेंडंट करू शकतो. अशा पद्धतीनं ही राखी वाया पण जाणार नाही आहे आपली, आणि आपण ह्याची ज्वेलरी म्हणून उपयोगसुद्धा करू शकतो. तर आता मी ही माझ्या मुलासाठी म्हणजे चैतन्यासाठी, आणि माझे 2 भाचे आहेत शिव आणि श्रवण, त्यांच्यासाठी मी केलेली आहे. आता त्यांच्या मम्मीला पण मी सांगणार आहे की ह्या राखीचा रियूज होऊ शकतो. ह्याचं कानातलं 2 तू कर आणि मधलं आहे ते पेंडेंट करून वापर, जेणेकरून बघा तिलाही हे ज्वेलरी भेटेल. आणि ही आपण टाकून नाही देणार, आपण अजून ही 1, 2, 3, 4 वर्ष वापरू शकतोय, आणि ते आपल्या लक्षात पण राहते की हां ह्याची राखी केली होती आणि ह्याच्यापासून आपण ज्वेलरी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या राख्या आजच्या तयार केलेल्या आहेत मी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.